मित्र हो, माझं नाव सौरभ चोगले. तर स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे सर्वपित्र अमावस्या. म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी गावाकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज वाढी ठेवणार आणि उद्यापासून घटस्थापना चालू होणार. म्हणजे 9 दिवस उद्यापासून नवरात्री या सणाला सुरुवात होणार. तर मंडळी, आता दुपारी घरी जाईन आणि तुम्हाला दाखवेन सर्वपित्र अमावस्या निमित्त जेवणामध्ये काय असणार आहे. आणि त्यानंतर दुपारी आपण जाणार आहोत देवळामध्ये. 3 वाजता गावकी आहे, कारण उद्यापासून घटस्थापना आहे. त्यानिमित्ताने देवळामध्ये 2 तारखेला आज गावकी होणार आहे. आणि आजच संध्याकाळी देवळामध्ये सजावटसुद्धा होणार आहे नवरात्री निमित्त. सो मित्रांनो, गावकीसुद्धा दाखवणार आहे मी आणि सजावट करताना सुद्धा संध्याकाळी दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. नवरात्री निमित्त आता देवळामध्ये 9 दिवस घटस्थापनापासून ते दसऱ्यापर्यंत असे टोटल 9 दिवस देवळामध्ये आता आरती होणार संध्याकाळची रोज. आणि गरबासुद्धा खेळतील. आणि शेवटचे 3 दिवस म्हणजे दसरा आणि दसऱ्या अगोदरचे 2 दिवस असे एकूण शेवटचे 3 दिवस गावामध्ये सुद्धा गौरी येणार आहे. जांभले म्हणून आहेत, त्यांच्याकडे गौरी असणार आहे. ते दरवर्षीच त्यांच्याकडे पूर्वीपासून नवरात्रीला गौरीचं आगमन होतं शेवटचे 3 दिवस. सो तिकडे सुद्धा शेवटचे 3 दिवस गरबा नसतात. आणि शेवटच्या दिवशी दसऱ्याला गौर सुद्धा येते आणि जाकडी नृत्य सुद्धा असतात. संपलाय पाणी. बघा, पप्पाने फुलं काढलेत आता सोनचाफ्याची आमच्या झाडावरून. आता बघितलं तुम्ही उद्यासाठी. बघा मस्त ऊन बघा किती पडलाय बाहेर. लय गरम होतंय, बाहेर पडला तरी नुसता घामटा निघतोय. बेकार ऊन आहे. गरमीचे दिवस चालू झाले असं वाटतंय. लय बेकार, पाय पण भाजतायत. हो, जेवला काय? मग कधी जेवणार? हा हा, ऊन बघा काय बेकार आहे. काय बाबू बसलाय दुकानात? लाजतोय कॅमेरा समोर लाजतो याला व्हिडिओ. तो बघा लाजतोय गेला. मंडळी, आज सर्वपित्र अमावस्येनिमित्त आज जेवणात काय ते आता तुम्हाला दाखवतो. खास तर म्हणू शकत नाही, पण आज सर्वपित्र अमावस्येला असे पदार्थ बनावे लागतात भरपूर. इकडे बघा आलूवडी आहे, इकडे पुरी आहे, पुरीनंतर इकडे आहे मटकीची भाजी, इकडे भेंड्याची भाजी वालाची, पडवल पण आहे त्याच्यात. नंतर इकडे आहे भात आहे, इकडे आहे आमटी, कढी आहे, कढी नंतर ह्याच्यात आहे खीर, पालेभाजी. एवढा सगळा मेनू आज जेवणात. बघा तर मंडळी, आता आलेलो देवळात. आता गावकी आहे, गावकी आणि संध्याकाळी सजावट असणार आहे. तर आता मंदिरात आलो आहे. आता गावकी होईल म्हणजे स्वच्छता होईल, सगळी साफसफाई आजूबाजूची. आणि संध्याकाळी नंतर सगळी स्वच्छता झाल्यानंतर संध्याकाळी सजावट करतील. तर दाखवेन तुम्हाला. आणि आता इकडे बघा पोरं आलेत, खेळतात तिकडे, बॅडमिंटन खेळतात. आता गावकी होईल. गवत पण बघा भरपूर वाढलं आहे, पण यावर्षी कमीच गवत आहे, नाही तर खूप वाढतं, उंच होतं गवत भरपूर. सभागृहातून बघा ही खालून आता आणली फुलं आणि लाइटिंग आणले. हे सगळे ह्याच्यात पण फुलं आहेत. आता धुवायचा वरचा सगळा भाग स्वच्छ धुवणार. नंतर मग पाऊस येतोय वाटतं. नको येऊ दे, नाही तर हालत कर हालत. इकडे बाबा बघा वरती कौलं नीट करतायत.
आता ह्यांच्याकडे हे जांभळे बाबा आहेत, ह्यांच्याकडे येणार आहे शेवटचे 3 दिवस गौरी. इकडे पोरं आलीत खेळायला. गारगार वातावरण आहे इकडे बघा मस्त. इथे गवत तर भरपूर आहे बघा, भरपूर गवत आहे. तिकडे पण 2 चुले आहेत, तिकडे आराधन असतो. इकडे म्हणजे ह्या झाडांच्या त्या साईडला गवत भरपूर आहे. आणि ह्या गवतांमध्ये बघा हा पाला आहे काय, हा पाला माहिती काय कोणाला, भांबोर्ड्याचा पाला म्हणतात त्याला. हा औषधी आहे आणि पोपटीला सुद्धा वापरतात. पोपटीची पार्टी करतात ना बघा, असा पाला भरपूर आहे इथं बघा. हा पाला हा भांबोर्ड्याचा पाला ह्याला म्हणतात. जास्त जास्त आहे, भरपूर आहे इथं. आता इकडं मोठी जागा वाटते ना बघा. आता या पालख्या होत्या त्या तिकडं ठेवल्यात आणि आता तिकडं नेऊन स्वच्छ करतात. आता पाण्याने स्वच्छ धुवून काढतील आतमध्ये. आता गाभाऱ्यात स्वच्छ करतात तोपर्यंत. आणि इकडं बघा 1-1.5 वर्ष झालं आहे याला लावून. आपल्या इंस्टाग्राम पेजचा ID बघा. बघा काका आलेत गवत कटिंग करायला. मशीन घेऊन आलेत गवत कटिंग करायला. तर काम अजून पटकन होईल. रितेश काका इकडे पण आहेत. आतमधली स्वच्छता तर झाली. आणि आता इकडे झालर टाईप काहीतरी असं बांधतायत इकडे असं पूर्ण, म्हणजे रात्रीचा पण मस्त दिसेल. इकडे पोरं खेळतायत अजून. श्रेयस सुकला पण. आणि आता सजावटीची तयारी करतायत. इकडे लाइटिंग आहे, तोरण आहेत, फुलांच्या माला आहेत, तोरण. आणि इकडे लाइटिंग आहे. तिकडे रुपयादा बसवत इलेक्ट्रिशियन. झालर टाप झालंय लावून. इकडे इथपर्यंत लावलेलं आहे, पुढपर्यंत नाही, कारण हा इकडून एंट्री असते ह्या साईडचा. हे बघा बाबांकडे शेवटचे 3 दिवस सुद्धा गौरी येणार आहे ना बाबा. बाबा सुद्धा गाणी म्हणतात, मस्त गाणी म्हणतात. इकडे पण आहे ते बाबा. इकडे बघा देवाची भांडी धुवत आहेत महिला. बघा इकडे देवाची भांडी घासतायत. अगोदर इकडचा या साईडचा गवत सगळा आहे ना इकडचा ह्यानीच काढला आणि आता भांडी धुवत आहेत. अगोदर जंगल होता पूर्ण आणि आता अगोदर पूर्ण जंगल होता आणि आता बघा क्लीन झालेला आहे. इकडे प्रितेश काका आहेत, यांचीच मशीन आहे. पूर्ण मस्त आता क्लीन झाला आहे.
इकडचा सगळा क्लीन झालाय, नाचतात तिथला भाग. आणि इकडं पोरं आता व्हॉलीबॉल खेळत आहेत. आणि साफसफाई तर झालेली आहे, गावकीसुद्धा झाले. आणि आता सजावट करतायत मंदिरामध्ये. ही सजावट काय आता दाखवत नाही, कारण उद्या दसऱ्यानिमित्त घटस्थापनेला उद्या आपण परत मंदिरात येणार आहोत, तेव्हा तुम्हाला देवळाची सजावटसुद्धा दाखवेन. आणि आता ब्लॉग इथे थांबवतोय, कारण आता जायचं इकडून केस कापायला, कारण केससुद्धा खूप वाढलेले आहेत. आणि टाइम भेटलाय तर आजच केस कापून घेतोय. आणि कारण उद्या आपण आरतीला सुद्धा येणार आहोत. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.